सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भवसिंधू जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने तरती तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भवसिंधू तुका मने कोटी कुळीती पुनीत तुका मने कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठ्ठलाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भवसिंधू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे अखिल गुण निधान करुणा वरुणालय भक्तवत्सल अनंत कोटी ब्रह्मांड नायक महासत्ता भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी सकल संतांना अभिवादन समोर बसलेल्या सर्व श्रोते सज्जनांना विनम्र प्रणिपात चिंतनाला प्रारंभ करू या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नामाचा महिमा प्रतिपादित करतात हो या अभंग घेण्याच्या पाठीमागच्या काही विशेष भूमिका आहेत कारण या अभंगाकडे जर पाहिलं तर हा अभंग सर्वांगाने युक्त आहे हो म्हणजे याच्यामध्ये साधन सांगितलं याच्यामध्ये साध्य सांगितलं याच्यामध्ये पारिवारिक भूमिका आहे याच्यामध्ये पारंपरिक भूमिका आहे याच्यामध्ये सामाजिक भूमिका आहे याच्यामध्ये वैयक्तिक भूमिका आहे अनेक अंगांनी बहरलेला हा अभंग आहे अभंग दिसतात तेवढा फक्त नामावरती तो डिपेंड नाही आहे म्हणजे सेंट्रलायझेशन केलं तर तो नाम हा एकच सेंटर येतो त्याच्यामध्ये पण त्या अनुषंगाने तुकोबारायांना बरंच काही सांगायचं आहे ती सांगायची इच्छा या कीर्तनातून कोचीकरांना झाली पांडुरंगानं ती कृपा ती दृष्टी या अभंगातून जशी दिल तसं मी इथे बोलणार आहे खोची गावामध्ये चालू असलेला अत्यंत सुंदर मी तरी असं म्हणेन की खोची गावातला सप्ताह हे पुण्य नाही हो खोची गावातला सप्ताह हे पुण्य कर्मही नाही खोची गावातला सप्ताह हे पुण्याचं फळ आहे लक्षात ठेवा पुण्याचं फळ आहे ते पुण्य नाही ते पुण्यकर्म नाही अनंत जन्माचं पुण्य या मातीतून उगवलं ते या सप्ताहाच्या रूपामध्ये उगवलं अनंत मातींची कुस धन्य आहे ज्या कुशीने अशा वैभवाला जन्म दिला या मातीची पुण्याई आहे इथल्या मातांची पुण्याई आहे आणि इथल्या मातीची पुण्याई आहे म्हणून हा वैभव संपन्न सप्ताह या समस्त आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखणं मी आज स्टेटसला टाकलं की हा केवळ एक महोत्सव नाही वारकरी संप्रदायातील महोत्सवाच्या परंपरेतील एक दीपस्तंभ आणि मानबिंदू म्हणून खोचीचा सप्ताह आज आदराने बघितला जातो लक्षात ठेवा आदराने बघितला जातो म्हणून हे पुण्यकर्म नाही हे पुण्य नाही खोचीचा सप्ताह हे पुण्याचं फळ आहे इथं येणारा पुण्यवान आहे पुण्य कमवायला आलेला नाही पुण्य फळलं म्हणून इथं आलाय ही गोष्ट लक्षात घ्या पुण्य कर्म फळलं म्हणून इथं आलाय तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी माझा मुद्दा समजावून घ्या इथं आलेली माणसं धनाढ्य आहेत इथं कोणी पैशात धना करता आलेलं नाही धनाढ्य माणसं आहेत इथं कोणी धना करता आलं का अजिबात नाही धन देऊन आलेत लक्षात घ्या इथं धना करता नाही इथं माना करता नाही इथं बसलेल्या प्रत्येक जण वैभव संपन्न आहे त्यांच्या जीवनामध्ये ते समृद्ध आहेत हो इथं का सामान्य आहेत का अधिकारी माणसं आहेत अधिकारी नुसता एक अधिकारी नाही अख्खं घरच अधिकाऱ्यांचं आहे अशी पण काही घरं इथं आहेत फक्त नामोल्लेख करू नये असा मेसेज मला आलेला आहे लक्षात घ्या याला म्हणतात बोलायचं ते बोलणं
लक्षात मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या. समस्त संपन्नतेनं नटलेला हा कोची गाव, त्या गावातला प्रत्येक व्यक्ती पैशासाठी नाही, धनासाठी नाही. काय आहे इथं सगळे व्यवस्थेमध्ये राहणारी व्यवस्थित माणसं आहेत. म्हणजे त्यांच्या घरी जर गेला, आता आम्ही भागवतनारांच्या घरी गेलो, किती छान व्यवस्था आहे, 3 मजली बिल्डिंग, वर बघितलं तर असं वाटतं झाडी वगैरे सुंदर, कीर्तनकाराला कीर्तनासाठी खालीच उतरू वाटत नाही. हो, सोयच इतकी सुंदर आहे. आतमध्ये गेलं की असं मस्त गालीचे सोफे, वाह क्या बात आहे नाना. असे सगळेजण धनाढ्य आहेत. लक्षात घ्या इथं व्यवस्थेसाठी कुणी नाही. बहिर्गत शोभा प्रत्येकांच्या घरात आहे. फक्त इथं आले ना ते या बहिर्गत शोभेमध्ये हरवलेलं अंतर्गत शोभा, त्या शोभेला पुन्हा त्या अंतःकरणाला नटवण्याकरता, सद्गुणांनी आणि संत विचारांनी मंडित आणि अलंकृत करण्याकरता या सप्ताहाचं आयोजन आहे. इथे व्यवस्था सगळी आहे. प्रत्येक जण धनाढ्य आहे. आपल्या आपल्या संसारामध्ये धनाढ्य आहेत. पण इथं आले कशा करता? त्यांच्या येण्याचं कारण आहे की इथं अंतर्गत शोभा वाढवायची आहे. अंतर्गत शोभा. आणि मी एक तुम्हाला महत्वाचा विषय सांगतो. वारकरी संप्रदाय असो किंवा कीर्तन परंपरा असो, ही माणसाला कधी निराश करत नाही, हताश करत नाही. कारण माझ्या संतांनी, माझ्या ज्ञानोबारांनी, माझ्या तुकोबारांनी प्रत्येकांचं माप अगदी बरोबर काढलेलं आहे ना. जसं तुम्ही बरोबर फिटिंग घेताय ना, तसं माणसाच्या वृत्तींचं बरोबर फिटिंग घेतलेले आहेत ते. लक्षात घ्या, जागतिक लेवलचे टेलर आहेत ते. हो, एवढं त्यांचं माप हलतच नाही. अशी शिलाई मारलेली आहे ना की अख्खं जग फिट्टच बसतं बघा. हो, फिट्टच बसतं. मी तुम्हाला आवर्जून सांगेन, प्रत्येकांचं माप आहे. प्रत्येकांच्या समस्या आहेत जीवनामध्ये, प्रत्येकांना दुःख आहे जीवनामध्ये, आणि त्या दुःखावर काढलेला अचूक उपाय वारकरी संप्रदाय आणि वैदिक धर्मामध्ये आहे. कुणाला दुःख नाही, आणि दुःखाचे स्तर मांडून ठेवलेले आहेत, आणि त्या दुःखातून बाहेर जाण्याकरता मार्ग सुचवलेले आहेत. त्याचं नाव वारकरी संप्रदाय आहे. मी परत एकदा बोलेन तुमच्याशी, दुःख प्रत्येकाला आहे. असे काही इतिहासात अशा काही कथा आहेत की तिथं दुःख व्यक्त केलेलं आहे. सांगू तुम्हाला, बिभीषणाला भावाचा त्रास होता. कोणाला भावाचा त्रास असेल, निराश होऊ नको. लक्षात घ्या, त्या गोकर्णाला भावाचा त्रास होता. त्या प्रल्हादाला बापाचा त्रास होता. मग एखाद्याला बापाचा त्रास असेल, घाबरायचं कारण नाही. लक्षात घ्या. त्या अजून तुम्हाला सांगू का, त्या प्रल्हाद, तो ध्रुवाला आपल्या आईचा त्रास होता. सवत, हो, आई सुरुची, तिचा त्रास होता. त्रास कोणाला नाही, ज्ञानोबा तुकोबारायांना गावाचा त्रास होता. गावाचा त्रास होता. म्हणजे ज्ञानोबारांच्या परिवाराला त्या गावातल्या पंडितांचा आणि शहाण्या माणसांचा त्रास होता. त्रास कोणाला नाही, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला त्रास आहे. पांडवांना त्यांच्याच भावांचा त्रास होता. एखादी सून म्हणेल, माझ्यासाठी काही आहे का? आहे, तुमच्या करता पण आहे. माझ्या सीतेला सासूकडून त्रास झाला होता. 14 वर्ष वनात गेली, पण सासूच्या नावानं कधी खापर फोडलं नाही. तुम्ही किती बोट मोडता ते बघा. मुद्दा लक्षात घ्या. सगळ्या समस्यांचे स्तर आहेत, आणि त्या समस्यातून बाहेर पडावं याच्यासाठी अचूक उपाय आहे. त्याचं नाव वारकरी संप्रदाय. इथं प्रत्येक समस्या आहेत, आणि त्या समस्येतून निघण्याकरता उपाय सुचवलेले आहेत. म्हणून मी नेहमी म्हणतो की वारकरी संप्रदायाची वैचारिक धारा. अनेक वाक्य लक्षात ठेवा. मी महत्वाचं बोलेन तुमच्याशी, अत्यंत महत्वाचं बोलेन. ऐका, असं आहे की माणसाच्या जीवनामध्ये विचार अत्यंत महत्वाचे. विचार. या सगळ्या समस्येतून बाहेर पडायचं असेल, काय करावं लागेल? विचार. आम्हाला ते विचार पाहिजेत ना अण्णा, जे विचार आमच्या प्रचंड संकटामध्ये देखील आम्हाला स्थैर्य देतील. ते विचार आम्हाला हवे. आम्हाला आधार देतील ते विचार आम्हाला जोपासायचे आहेत. आम्हाला जगायला बळ देतील ते विचार आम्हाला हवे आहेत. आणि ते विचार या संतांच्या वाङ्मयातून आम्हाला वेळोवेळी मिळतं. लक्षात ठेवा, ही ऊर्जा मिळते. आम्ही हताश आहे, आम्ही निराश आहे. प्रत्येकांचे प्रॉब्लेम्स आहेत. कुणाला आर्थिक प्रॉब्लेम आहे, कुणाला मनासारखी सून नाही, कुणाला मनासारखी सासू नाही, कुणाला मनासारखं गाव नाही, कुणाला मनासारखा परिवार नाही, कुणाला मनासारखं शरीर नाही, कुणाला मनासारखं आयुष्य नाही, कुणाला मनासारखं सौंदर्य नाही, कुणाला मनासारखं उपलब्ध काहीच नाही. पण तरी देखील तिथून भरारी घेता येते आणि आपल्या इच्छित स्थळी पोहोचता येतं. हे दाखवणारा संप्रदाय, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. लक्षात ठेवा, त्याला वारकरी संप्रदाय. स्तर आहे. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, याच्यातून विचार बाहेर काढतात. विचार माणसाला जगायला बळ देतात. ते विचार. आता विचाराच्या बाबतीमध्ये मी थोडासा विचार करतो. माणसाने विचार अवश्य करावा, कारण माणसाची प्रॉपर्टी फक्त पैशात नसते. माणसाची प्रॉपर्टी फक्त एखाद्या धनात नसते,
एखाद्या बँकेमध्ये पडलेल्या पैशामध्ये ती प्रॉपर्टी नाही, माणसाची प्रॉपर्टी ही विचारात देखील असते. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विचारात देखील असते. विचाराने मनुष्य श्रीमंत झाला ना, तो जगविख्यात होतो, जगात अमर होतो. हा जगाचा इतिहास आहे. रावणाकडे का धन कमी होतं का? तुम्ही काल परवाच्या कीर्तनात ऐकलं असाल. रावणाकडे धनाला काहीच कमी नव्हतं, पण तो विचाराने दरिद्री होता. पर्याय काय? वैचारिक दरिद्रीने ग्रासलेला रावण त्रेता युगापासून कलियुगापर्यंत अद्यापही त्याचं मंदिर कुणी उभं करण्याचं धारिष्ट्य केलं नाही. लक्षात ठेवा, हे विचाराच्या दारिद्र्याचा परिणाम आहे. आणि वैचारिक श्रीमंती माणसाला अजर आणि अमर करते. म्हणून विचाराला प्रगल्भ बनवा, विचाराला प्रगल्भ बनवा, विचाराला शुद्ध बनवा. विचार करा, कारण तेच विचार तुम्हाला तारतात आणि तेच विचार तुम्हाला मातीत घालतात. कोणता विचार? याच्यावर तुमचं आयुष्य आणि भविष्य अवलंबून आहे. मी आवर्जून सांगतो, विचाराची 3 स्टेज आहेत. बघा बरं का, मी माझ्याकडे आता वेळच फार कमी आहे. नशिबानं मला नेहमीच वेळ इथं कमी मिळते. विचाराची 3 स्टेज आहेत. त्याच्यातला पहिला स्टेज मी तुम्हाला सांगतो. काही विचार बिलकुल करायचे नाही, काही विचार कधी कधी करायचे, आणि काही विचार नित्य नित्य उठाउठी करायचे. 3 विचार आहेत. लक्ष देऊन ऐका. त्याच्यातला पहिला विचार, काही विचार असे आहेत जे अजिबातच करायचे नाहीत. तर अजिबात विचार करायचे नाहीत ते कोणते? त्याला निरर्थक विचार म्हणतात. हो, ज्याला बुडना शेंडा, नुसताच बडबड, त्याला आमचे ज्ञानोबराय म्हणतात अनंत वाचाळ. बरसी बरळ, अनंत वाचाळ म्हणजे निरर्थक विचार. उदाहरण देऊ का तुम्हाला? पलीकडच्या गावातली 3 माणसं, गावाचं नाव सांगत नाही, आणि पलीकडचं एवढ्यासाठी म्हटलं कारण अलीकडं मी आहे. मग तुम्ही म्हणाल आमचं कधी सांगणार? पलीकडे गेलो की इकडचं सांगतो, काळजी नका करू. लक्षात घ्या, पलीकडच्या गावातली 3 माणसं समुद्राच्या काठावर, बीच, बीच समुद्राचं जे काय म्हणतो आपण मराठीत त्याला, नाही बीच, बीच चौपाटी. हा, चौपाटी, चौपाटी. त्या चौपाटीवरती फिरायला गेले 3 जण पलीकडच्या गावातले. गावाचं नाव सांगत नाही कारण पलीकडच्या गावातले पण काही आलेली आहेत. लक्षात घ्या, 3 फिरायला गेले आणि त्याच्यातल्या एकाच्या माइंड मध्ये विनाकारण शंका आली आणि तो म्हटला, का रे, समज समुद्राला आग लागली, मासे कुठे जातील? तो म्हटला, मूर्खा, समुद्राला आग लागते? नाही म्हटले, लागलीच तर. काही बोलतो तू, आग लागते? अरे पण लागलीच तर. तो त्याच्यापेक्षा उंटावरचा शाना होता. तो म्हटला, असा आहे, समुद्राला आग लागली, मासे झाडावर चढतील. हा किती उंटावरचा शाना लक्षात येतं का? त्याच्या 3रा जो होता ना, तो डबल उंटावरचा होता. डबल उंटावरचा. तो म्हटला, मूर्खा, मासे झाडावर चढायला त्या काय म्हशी आहेत? म्हणजे याच्यानुसार म्हशी झाडावर चढतात. याला निरर्थक विचार. मला एकाने विचारलं होतं, चतुर्थीला एकादशी आली, काय करायचं? मी म्हटलं, चतुर्थीला एकादशी कशी येईल? त्याची दुसरी शंका होती, पौर्णिमा आणि अमावस्या एकाच वेळी आली तर? हे कमाल आहे. निरर्थक विचार, ज्याला बुडना शेंडा, काही विचार करत बसतात. तो विचार कधीच करायचा नाही. पलीकडच्या गावात एक डॉक्टर होता. आज मी सगळं पलीकडच्याच गावातलं सांगणार. पलीकडच्या गावात एक डॉक्टर होता. बरं, 2ऱ्या मजल्यावर त्याचा ओपीडी होता आणि त्याची प्रॅक्टिस चालू होती आणि त्याची गॅलरी होती आणि त्या गॅलरीच्या खालून अशा काही म्हशी जात होत्या. म्हशी होत्या. म्हशी मात्र खोचीच्या होत्या. लक्षात, डॉक्टर पलीकडचा होता आणि म्हशी खोचीच्या होत्या. देखण्या म्हशी होत्या. हो, हा, अगदी गोल गोल शिंग होती. आणि डॉक्टरच्या मनात आता काही पेशंट नसेल तर मनात काही ना काही येत राहणार. तर तो सहज विचार करत बसला. तो म्हटला, त्याने विचार केला, इतक्या गोल म्हशी आहेत, मला असं माणसं म्हणतात तू खूप जाड झालायस, पण जर त्या म्हशीत उडी टाकली आणि म्हशीच्या शिंगातून पार गेलो तर माझी फिट आहे मी. लक्षात घ्या, पण जर का अडकलो तर बॉडी वाढली. आता हा का निकष आहे का? ही निकष लावण्याची पद्धत आहे का? पण तो काय म्हणतो, नाही. पण तो विचार करतो, उडी तरी कशी मारावी. 2-4 महिने निघून जातात आणि एक दिवस त्याला राहवतच नाही. तो खोचीच्या शेवटच्या दिवशी एकादशीला उडीच टाकतो. उडीच टाकतो. अशी उडी टाकली. आता त्या खोचीच्या म्हशी आहेत, सामान्य आहेत का? खोचीच्या आहेत. आली अंगावर, घेतली शिंगावर, अशी उधळली म्हस.
काय सांगावं त्या डॉक्टरला, इकडं तिकडं उद्ध्वस्त केलं त्याला. तो होता डॉक्टर पण पेशंट झाला हो. पेशंट झाला, त्याला असं फेकलं त्या म्हशीनं. ती मत जाऊन पडले, ते डॉक्टर जाऊन पडले कचाट्यात. तेवढ्याच गावचा सरपंच तिथे होता, पलीकडच्याच गावचा. तिथं सरपंच होता. त्यानं ते सगळं बघितलं, 2-4 लोकांना बोलवलं, त्या माणसाला जवळ घेतलं, त्याला पाणी मारलं आणि म्हटलं का, अरे डॉक्टर साहेब, अहो असं काय करताय, वरून उडी कशाला मारला? अहो एकदा उडी मारायच्या आधी एकदा विचार तरी करायला हवा होता. तो काय म्हटला माहितीये का, अजिबात बोलू नका. मग उगीच उडी मारली का? 6 महिने विचारच करत होतो. मुद्दा लक्षात येतो का तुमच्या? हो, अरे विचार तुम्ही कोणता करता याच्यावर तुमच्या जीवनाचे सुखदुःखाचे डिपेंड आहेत. लक्षात घ्या, हे सगळे क्षण सुखदुःखाचे तुमच्या विचारावर डिपेंड आहेत. पहिला विचार असा आहे जो अजिबात करायचा नाही, त्याला म्हणतात निरर्थक विचार. पहिला मुद्दा. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळू आपण. काही विचार असे आहेत जे करायचे, पण कधी कधी करायचे, कधी कधी, नेहमी नाही. असे कोणते विचार आहेत? असे 6 विचार आहेत. को कालो, को देशो को कालो, को मित्रो को व्यय. लक्षात घ्या बर का. देश कोणता, काल कोणता हे बघितलं पाहिजे. मित्र कोणता, को व्यय खर्च कोणता. त्याच्यातले 6 पैकी प्रमुख 4 मी तुमच्या समोर व्यक्त करतो, विस्तार होईल त्याचा. पण पहिली गोष्ट, आपण विचार करावा, कधी कधी विचार करावा. त्याच्यातली पहिली गोष्ट, को देशो. माणसाने विचार करावा आपण कोणत्या देशामध्ये आहे, आणि त्या देशाच्या अनुरूप आपण जगलं पाहिजे. आपल्या संस्कृतीला वागवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, त्याला खतपाणी घातलं पाहिजे. आपण कोणत्या देशात आहोत हे कळलं पाहिजे, आणि त्या देशाचा विचार आपण कधी कधी केला पाहिजे. बर, मी हे मोकळं बोलत नाही, संत वाङ्मय सांगतं. म्हणजे तुकोबाराय विचार करतात, आपुला स्वदेश भुवनत्रयामध्ये वास. म्हणजे तुकोबारायांनी स्वतःच्या देशाचा विचार केलाय. याचा अर्थ आहे की देशाचा विचार कधी कधी करायचा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, को कालो, काळाचा विचार कधी कधी करायचा. बरं, काळाचा विचार म्हणजे काय? काळाचा विचार याला म्हणतात कॉमन सेन्स. कोणता काळ चालू आहे आणि तुम्ही वागता कसं, बोलता कसं, बसता कसं, उठता कसं, कोणत्या वेळेला कसं वागलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी कसं बोललं पाहिजे, याला कॉमन सेन्स, मराठीमध्ये त्याला सामान्य समज म्हणतात. लक्षात ठेवा, माणसाला कळलं पाहिजे ना आपण कुठे काय बोलतो. एक उदाहरण देऊ तुम्हाला, एक उदाहरण देतो. चुकीच्या ठिकाणी चुकीचं बोललं की रिझल्ट चुकीचे येतात. माझं वाक्य लक्षात ठेवा. महाभारत आणि रामायण या दोघांच्या मुळाशी तीच घटना आहे. महाभारत का घडलं? कारण ज्याला योग्य वेळेला बोलणं गरजेचं होतं तो गप बसला, म्हणून महाभारत घडलं. आणि जिला गप बसणं गरजेचं होतं ती बोलली, म्हणून रामायण घडलं. माझा मुद्दा लक्षात ठेवा. महाभारत आणि रामायणाच्या तळामुळाशी बघा ना तुम्ही. त्या कैकेयीकडे बघा. अरे उद्या राज्याभिषेक होणार आहे, उद्या राम राजा होणार आहे, उद्या राम गादीवर बसणार आहे, समस्त ठिकाणी आनंदाचा वर्षाव होतो. एक रात्र अलीकडे फक्त ती कैकेयी होती, आणि त्या कैकेयीला त्या ठिकाणी बोलणं गरजेचं नव्हतं. तो काळ बोलण्याचा नव्हता, तो काळ ती 3 वर मागण्याचा नव्हता, तो काळ आपली इच्छा पूर्ण करण्याचा नव्हता, बोलायचंच होतं. तर कैकेयीने आधी मागावं, काहीतरी व्यवस्था केली असती, ती मानसिकता तयार झाली असती. आणि यदा कदाचित जर मानसिकता आधी तयार झाली असती तर तिच्या कपाळावरचं कुंकू गेलं नसतं. कारण अचानक धक्का बसला की माणसाला अटॅक येतो. लक्षात ठेवा. त्यातलाच प्रकार आहे दशरथाचा, त्यातलाच प्रकार आहे. कदाचित तिने विचार करायला पाहिजे होता, गप्प बसायला पाहिजे होतं. ती वेळ, तो काळ अजिबात नव्हता. पण वाक्य लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी गप्प बसणं गरजेचं होतं त्या ठिकाणी कैकेयी बोलून बसली, म्हणून रामायण घडलं. आणि द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं, त्यावेळेला बोलणं गरजेचं होतं भीष्माचार्यांना. अरे कोण भीष्माचार्य? कोण भीष्माचार्य? तो भीष्म गंगानंदनू प्रताप तेजस्वी भानू, ज्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी करावं, इतका बलाढ्य भीष्माचार्य की त्यानं मुखातून शब्द टाकावा आणि कुणी टाप नाही की त्याला विरोध करायचे. म्हणजे बोलणं गरजेचं होतं. दुःशासन ज्या वेळेला खेचून आणला द्रौपदीला, फक्त सांगितलं असताना दुःशासना साडीला हात घालू नको, आपली परंपरा नाही. तर टाप नव्हती दुःशासनाची आणि ठमक नव्हती दुर्योधनामध्ये, पण तिथं मुख गिळून गप बसले भीष्माचार्य.
परिणाम काय झाला? जिथं बोलणं गरजेचं होतं तो काळ ओळखला नाही, गप बसले, महाभारत घडलं. आणि गप बसणं गरजेचं होतं, बोलून फसली, रामायण घडलं. परिणाम काय? स्वतःच्या कपाळाचं कुंकू गेलं. परिणाम काय? स्वतःचा पुत्र त्या कैकेयीचा द्वेष करू लागला. परिणाम काय? तिला कोणीच इज्जत दिली नाही. परिणाम काय? त्या त्रेतायुगापासून ते या कलियुगापर्यंत लाखो नावं मुलीची आहेत, पण भारतात एकही परत कैकेयी नावाची पोरगी जन्माला आली नाही. लक्षात ठेवा, कैकेयी नावाची पोरगी जन्माला आली नाही. कलंक आहे. कारण काळ न ओळखता घेतलेला बोललेला निर्णय माणसाच्या अंगावर एवढा येतो की युग बदलली तरी डाग जात नाही. म्हणून काळाचा विचार करा. भीष्माचार्य एवढे बलाढ्य की भगवंताची भक्ती करणारे. भीष्माचार्यांना भक्त शास्त्रात म्हटलं, पण भीष्माचार्याचं भजन या महाराष्ट्रात नाही, या देशात होत नाही. माझा मुद्दा लक्षात ठेवा. मी कशासाठी बोलतो हे? को कालो लक्षात घ्या. काळाचा विचार करा. काही माणसं अशी असतात, काही बोलतात. हो, एक म्हातारी होती पलीकडच्या गावातली. आज सगळंच पलीकडच्या गावातलं सांगणार. पलीकडच्या गावातली एक म्हातारी होती. शिव्यांची लाखोली अख्खी पाठ होती तिला, ओरिजिनल कोल्हापुरी शिव्या. हो अण्णा, नादच खोळा, ओरिजिनल शिव्या. बर ती अशा शिव्या द्यायची ना, आता काय सांगावं तुम्हाला, तर ते कीर्तनात देऊन येत अशा शिव्या द्यायची. म्हणजे ती शिव्या देत बोलायची का बोलत शिव्या द्यायची कळायचंच नाही. हो, कळायचंच नाही. मग त्या म्हातारीच्या नातीचं लग्न ठरतं. मुलगा खोचीचाच होता, पण म्हातारी पलीकडच्या गावातली होती. मुलगा चांगला होता, मुलगी चांगली होती, पण म्हातारी खट्याळ होती. शिव्याच द्यायची. घरच्यांनी ठरवलं म्हातारीला अजिबात लग्नाला घेऊन जाऊ नका. तिनं जर शिव्या दिल्या ना, अख्खं लग्न मोडेल. सगळ्यांनी ठरवलं. म्हातारीला तिची लहान नात येऊन सांगितली, म्हातारे इथंच काशी कर आता. म्हटले म्हणजे? आम्ही चालू मथुरेला, तू इथंच काशी कर. अगं म्हणजे? अगं लग्न आहे माझ्या मोठी बहिणीचं, तुला घेऊन जात नाहीत घरचे का? मुर्दा बसवला त्यांचा. सुरुवात केली. म्हटले ह्याच्यामुळेच घेऊन जात नाही. तू आमची बसवशील आणि त्या पाहुण्यांची मुर्दी बसवशील. अजिबात जायचं नाही. तिला वाईट वाटलं. आता जर का मी गेली नाही, नातीचं लग्न बघणं दूर जाईल. हो, दूर जाईल. आधीच काही रोगाचा काही भरोसा आहे का? कधीही चिकनगुनिया या लागलाय. चिकनगुनिया, चिकन न खाता चिकनगुनिया येतोय. हो काय आधीच या लागलाय. पुन्हा झटका आला तर काय करायचं? मला नातीच्या लग्नाला जायचंय. हट्टच धरला म्हातारीने. ड्रायव्हरची चावीच काढून घेतली. शेवटी सांगितलं, म्हातारे एक काम कर, घेऊन जातो, पण वचन दे अजिबात तू काही बोलायचं नाही. खोचीत सप्ताह चालू आहे आणि श्रावण महाराजांचं कीर्तन आहे संध्याकाळी. दुपारच्या लग्नात अजिबात घोळ घालायचा नाही. ती म्हटली खोचीच्या सत्याची शपथ घेते, अजिबात बोलणार नाही. काळाचा विचार न करता बोललेल्या म्हातारीचं वर्णन तुकोबाराय करतात. ती लग्नाला आली खोचीमध्ये. इथंच विठ्ठल मंदिराच्या पलीकडे तिचं लग्न होतं. पाहुण्यांची नावं घेणार नाही. उद्या विचारायला जाल तुम्ही, तुमचा काय भरोसा? हो, लक्षात घ्या. तिथं गेले आणि मुद्दात तुम्हाला सांगतो. आता काय असतं माहितीये का? सायकोलॉजी असं सांगते की वृद्धपणी माणसाच्या अंतःकरणात कोणती तरी एक इच्छा तीव्रतेवर जाते. तिच्या अनेक इच्छापैकी एक इच्छा अत्यंत उच्च स्थानी असते म्हातारपणी. ज्यानं त्यानं ऑब्झर्व करा कुठली इच्छा आहे. तिच्या मनात अंतःकरणात एक इच्छा होती, गोडधोड खायला तिला फार आवडायचं. गोडधोड खायला. म्हातारी अशी रसाळ होती, रसाळ. लक्षात घ्या, रसिक, खायला पाहिजे. आता खोचीकरांनी काही एवढे सप्त्यात एवढे बनवतात तर लग्नात केवढे बनवतील? हो, अशी पदार्थांची मेजवानीच होती. म्हातारीचा तो सुगंध नाकावरती येऊ लागला आणि म्हातारीला बसल्या बसल्या गुलगुल्या होऊ लागल्या. कधी मिळेल, कधी मिळेल. पण 12:30च्या लग्नाच्या अक्षता एक वाजलं तरी नवरा येईना, एक वाजलं तरी पोरगी येईना. तिला कंट्रोलच झालं नाही. हो, ती गेली आणि ज्याच्याकडे माईक होता ना, तो माईक घेतली आणि काय म्हटली, बोलू? हे मी नाही बोलत बरं. मांडवाच्या दारा अनिला म्हातारा. बघा बरं का तिची पद्धत. का लग्नाला उशीर? कारण आता मुहूर्त आला की लग्न होत नाही, आता मेकअप झाला की लग्न होतं. असा आहे मुहूर्ताचा आणि आता लग्नाचा काही संबंध नाही. मेकअप झाला की लग्न, एवढं लक्षात ठेवा तुम्ही.
तेव्हा ती आली आणि माईक हातामध्ये घेतला आणि बोलू लागली, मांडवाच्या दारा उभा अनिला म्हातारा. पुढचं बोलू, ऐकताय ना? हा, बोलतो बर का, तुकोबारायांचा आहे म्हणून बोलतो बर का. काय म्हटली माहितीये का? मांडवाच्या दारा उभा अनिला म्हातारा म्हणे नवरी आणा रांड. म्हणूनच म्हटलं बोलू का. हे माझे शब्द नाही तो. म्हणे नवरी आणा रांड आणि जाळा नवऱ्याचे तोंड, म्हणजे लग्न लावा लवकर. काय भन्नाट बाई असेल ती, हो, काय बोलणं असेल तिचं. अहो, लग्न जाग्यावर मोडलं हो. काय सांगाव तुम्हाला, असं बोलल्यावर कोणासोबत लग्न करतात का? जरा मुद्दा विचार करा ना. तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुका म्हणे समय न कळे काय उपयोगी ये वेळे. अरे, जर वेळ कळत नसेल, कोणत्या ठिकाणी काय बोलावं हे जर कळालं नाही, कोणत्या ठिकाणी गप बसावं हे जर कळालं नाही, व्यर्थ आहे. म्हणून कधी कधी काळाचा विचार करा. नंबर 2. नंबर 3, व्यय खर्चाचा विचार करा. कधी कोणता एक गोष्ट लक्षात घ्या. खर्चाच्या बाबतीत 3 स्टेज आहेत. पहिली गोष्ट, खिशातला पैसा कुठे खर्च करता विचार करा. दुसरी गोष्ट, शरीरातली ताकद कुठे खर्च करता विचार करा. आणि तिसरी गोष्ट, आयुष्यातली वेळ कुठे खर्च करता विचार करा. माझ्या तुकोबारायांनी 3 विषय मांडले. याचा विचार कधी कधी करा. त्याच्यातला पहिला विचार, खिशातला पैसा कसा कमवावा आणि कसा गमवावा विचार करा. तुकोबाराय म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहार. जोडोनिया धन उत्तम व्यवहार. जोडोनिया धन उत्तम व्यवहार. जोडोनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेत करे. उदास विचारे वेत. जोडोनिया धन उत्तम व्यवहार. 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 उदास विचार वेत करी. उदास विचार वेत करी. उदास विचार वेत करी. उदास विचार वेत करी. उत्तम दिनती तो एक पावेल. उत्तम दिनती तो एक पावेल. उत्तम दिनती तो एक पावेल. विचार वेत करी. उदास विचार वेत करी. उदास विचार वेत करी. उदास विचार वेत करी. उत्तम दिगती तो एक पावेल. उत्तम दिगती तो एक पावेल. उत्तम दिगती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. काय गोड वर्णन केलं. उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल. काय गोड वर्णन आहे हो. म्हणजे तुमच्या खिशातला पैसा तुम्ही कुठून कमावता आणि कुठे गमावता याचा विचार अवश्य करा. अवश्य करा. नंबर 1, व्यय. व्यय म्हणजे खर्च. खर्चातला पहिला मुद्दा कोणता? पैसा कुठे खर्च करता तो विचार करा. नंबर 2, आयुष्यातली वेळ कुठे खर्च करता विचार करा. का? जगात असा एकही धनाढ्य नाही जो गेलेली वेळ खरेदी करू शकेल. लक्षात ठेवा हो. नाही, लाखो गोष्टी जगात मिळतील पण गेलेली वेळ मिळत नाही.
आयुष्य क्षण एकोपी न लभ्य स्वर्ण कोटिभी. आयुष्यातल्या वेळेची किंमत करण्याची हिंमत जगातल्या कोणत्या शास्त्रात नाही. जे वेळ गेली ती गेली, त्याला पुन्हा माघारी येत नाही. वेळेचा विचार करा. नंबर 2, शरीरातली ताकद कुठे खर्च करता तो विचार करा. आणि करायचंच आहे ना तर मग कोचिकरांचा आदर्श घ्या आणि बघा या मुलांच्याकडे शरीरातली ताकद भजनामध्येच खर्च करावी, कारण शरीरच भजनासाठी मिळालेलं आहे. देवे दिला देह भजना गोमटा. लक्षात घ्या 3 गोष्टी. आणि चौथी गोष्ट मित्र कोण याचा विचार करा. आपला मित्र आहे ना, तो मध्यालयात जातो का विद्यालयात जातो विचार करा. तो भजनाला जातो का फक्त भोजनालाच येतो विचार करा. हो, तो मंदिरात जातो का मदिरेत जातो विचार करा. लक्षात घ्या मित्र कोण, कारण या जगामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये डिपेंड ठेवलेला आहे. फक्त मित्राच्या बाबतीत फ्रीडम दिलेला आहे. तुमचा बाप कोण तुम्ही नाही ठरवू शकत. तुमची आई कोण तुम्ही नाही बोलू शकत. तुमची जात धर्म कोणती तुम्ही नाही सांगू शकत. तुम्ही स्त्री का पुरुष तुम्ही नाही हे समजून घेऊ शकत. तुम्ही नाही देवाला सांगू शकत. पण वाक्य लक्षात घ्या, याच्यातलं कोणतीच गोष्ट तुमच्यावर डिपेंड नाही, ती त्याच्यावर डिपेंड आहे. पण जन्माला आल्यानंतर कोणाच्या संगतीत जायचं हे सर्वस्वी तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. म्हणून वाक्य लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची संगत आहे जी माणसाच्या जीवनात ढवळाढवळ करते. सगळ्यात मोठी संगत आहे, सगळ्यात मोठी. या 4 गोष्टीचा विचार काय करा, कधी कधी करा. लक्षात घ्या कोणत्या को देशो देशाचा विचार कधी कधी करा. को कालो काळाचा विचार कधी कधी करा. को व्यय खर्चाचा विचार कधी कधी करा. आणि को मित्राचा विचार कधी कधी करा. हे कधी कधी विचार करणारे 4 पार्ट आहेत. कधीच नाही विचार करावा असं निरर्थक वचन आहे, निरर्थक विचार आहेत. आणि नित्य करावं, उठाउठी करावं, क्षणोक्षणी करावं असा एकमेव विचार आहे, तो फक्त हिताचा आहे. आणि त्याला तुकोबारायांनी एका शब्दात मांडलेला आहे, क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणे हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, तयाच्या टिपणे नाशिवंत देह दानार सकळ, नाशिवंत देह दानार सकळ, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह दानार सकळ, नाशिवंत देह दानार सकळ, नाशिवंत देह दानार सकळ. नित्य उठावती प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पावलाला, प्रत्येक दिवशी एकच विचार करा, एकच विचार, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन,
करा समाधान चित्त माझे, कैये खंडईल कर्म पारुषतील. काय गोड वर्णन आहे हो. नित्य विचार. बर ठीक आहे, आम्ही आमच्या उद्धाराचा विचार केला पाहिजे नित्य, आणि तोच नित्य विचार इथं मांडलेला आहे. सारासार विचार नित्य कोणता करावा, उठावटी कोणता करावा, सारासार विचार. आता प्रश्न असा आहे बरं का, लक्ष देऊ नये का. सार आणि असार याचं साधं सरळ अर्थ सांगतो. चांगलं आणि वाईट, हलकं फुलकं. विनायक महाराज त्याचे अर्थ आहेत. कुठले? सार असार म्हणजे काय? चांगलं आणि वाईट. मग आता खोचीकरांच्या मनात प्रश्न उद्भवेल की नाही मला माहित नाही, कारण फराळ नंतर असल्यामुळे जरा पोट मोकळं असलं की डोकं बंद पडतं, असं आहे. पण मी बोलतो तुम्हाला की चांगला आणि वाईट याचा विचार करा असं म्हणतात. पण प्रश्न असा आहे, मराठीत एक म्हण आहे, ज्या गावाला जायचंच नाही त्या गावचा रस्ता का विचारायचा. आम्हाला वाईट व्हायचंच नाही, मग वाईटाचा विचार कशाला करायचा, असाराचा विचार का करायचा, हा प्रश्न आहे की नाही. आला ना तुमच्या डोक्यामध्ये. हा, मग आता जमलं बघा. आता लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला, चांगल्याचा विचार नंतर करा, आधी वाईटाचा विचार करा. तुम्ही म्हणाला असं कसं, असंच आहे, सिद्धच करून दाखवेन, त्याच्याशिवाय श्रीफळ घेणारच नाही. आणि फक्त श्रीफळच घेणार नाही असं म्हटलो हे पण लक्षात ठेवा. ज्याला कळालं त्याच्याकरता अभिनंदन, ज्याला नाही कळालं कळण्यासाठी शुभेच्छा. असं मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. वाईटाचा विचार का करायचा, कारण वाईट गेल्याशिवाय चांगलं उगवत नाही म्हणून करायचं. तुम्हाला पटवून देतो, पटवून. हो, उगाच आळंदीवरून आलो नाही, सटर बटर चवळी चटर काहीच सांगायला नाही. लक्षात घ्या. ऐका, पुरुष वर्ग, तुमच्या अंगात शर्ट आहे, त्या शर्टावर डाग पडले, धूळ पडले, धब्बा पडलाय, काहीतरी पिवळा पांढरा काळा डाग पडलाय. पांढरा शर्ट काळा डाग, काळा शर्ट पांढरा डाग पडलाय. आता तुम्हाला तो पुन्हा करकरीत करायचा आहे, चमचम एकदम असं चकाट. त्याला आपण काय म्हणतो मराठी भाषेमध्ये, आता ते बोली भाषा फार वेगळी आहे, माझी साहित्यिक निघते कधी कधी आणि ते डोक्यात घुसत नाही. मग विनायक महाराज म्हणतात हलकं फुलकं सांगा. ऐका, मग ते आता ते सगळं चकाचक 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 आठवलं. तर ते चकाचक दिसला पाहिजे शर्ट, याच्याकरता तुम्ही काय करता नाना, शर्टावर डायरेक्ट इस्त्री फिरवायची का आधी धुवायचं. तुम्ही कसं करता, आधी धुताय ना, बरोबर ना. म्हणजे शर्टावर डाग पडला असेल तर तो घालवायच्या आधी डायरेक्ट त्याच्यावर कुठली प्रोसेस चालत नाही, आधी त्याला भिजवायचं, त्याच्यामध्ये ते निरमा टाकायचं. आता कुठलंही असेल तर त्याला निरमाच म्हणतो आपण, आपल्याकडे निरमा द्या म्हणतात, ते सर्फ एक्सेल दिलं तरी निरमा म्हणूनच घेतो. सध्या कुठलीही बॉटल बिस्लरी म्हणूनच घेतो, लक्षात घ्या. हो, ऐका, मग ते निरमा टाकायचं, भिजवायचं, पिळायचं, आपटायचं, घासायचं, बडवायचं, असं करता की नाही करता. अजून तसं बडवणारे आहेत बाया तुमच्या खोचीत, आमच्या चंदूरमधल्या सगळ्या संपल्या. आता कोणी बडवतच नाही. पूर्वी बाई जर कपडे धुवा लागली ना, अर्ध्या गावाला कळायचं बाई कपडे धुते, आपटायचीच एवढ्या जोरात, थाप 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 काढायचं, बाई कपडे धुवायला गेली. लक्षात घ्या. आता तसं बडव, आणि आता जर तुम्ही म्हटला ना तुमच्या बायकांना कपडे बडवून धु, तुम्हालाच बडवतील. कपडे कशाचे बडवतील, पण ते कपडे का बडवतात त्याचं एक सायकोलॉजी रिझन मला सापडलंय. मी एका बाईला विचारलं, म्हटलं का हो ताई, एवढे जोरात का कपडे धुताय. त्या बाईनं सांगितलं, असं आहे महाराज, हा शर्ट ज्याचा आहे त्याला बडवू शकत नाही, हा प्रॉब्लेम आहे माझा. आता तो राग या शर्टावर काढल्याशिवाय का माझ्याकडे पर्याय आहे का. आता मी मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की माणसाचं टेन्शन असं वरून खाली कोलॅप्स होत येतं. हो, माणसाचं टेन्शनचा निचरा असा वरून खाली होत असतो बघा. म्हणजे एखाद्या जर नोकरीला असेल ना, नोकरी, आणि तो जर वरिष्ठांनी जर त्याला शिव्या घातल्या ना, तर तो वरिष्ठांना बोलू शकत नाही. मग तो राग कुणावर काढतो, कुणावर, पप्याच्या आईवर राग काढतो. पप्याच्या आईवर विनाकारण शिव्या. पप्याची आई फुल टेन्शन मध्ये येते, तिची बीपी वाढते, 201 वर जाते बीपी, मरत नाही. पण खोचीची आहे, खोचीची मरत नाही. 201 बीपी, भन्नाट काम, टेन्शन फुल. आता तिन्ह टेन्शन कुणावर काढावं, पप्याच्या बापावर काढू शकत नाही, मग पप्यालाच हाताखालनं काढते.
पप्याला आता पप्या फुल टेन्शन मध्ये, खोचीतला पप्या. विनायक महाराजांची भेटच झालेली नाही अजून, त्याच्यामुळे कूल डाऊनचा विषयच येत नाही. हो, पप्या फुल टेन्शन मध्ये. पप्या कुणावर राग करतं, ते गल्लीत जात आणि बसलेल्या कुत्र्याला दगड फेकायला हाणतो. कुत्र्याची बीपी वाढते. आता कुत्र कुणावर राग काढणार? कुत्र कुणावर काढतो सांगू? तुमच्या गावात जे पाहुणी येतात ना, पाहुणी नवीन, त्यांच्यावरती भुकत. म्हणून खोचीत आल्यावर जर कुत्र भुकत असेल तर तो कुत्र्याचा प्रॉब्लेम नाही, पप्याच्या घरातला प्रॉब्लेम आहे. लक्षात, मुद्दा लक्षात येतो का? वरून खाली माझा मुद्दा लक्षात घ्या बरं. हा, अवश्य लक्षात घ्या. कपडे जर नाना धुवायचे असतील, कपड्यावर डायरेक्ट इस्त्री फिरवू शकता का? नाही. मग त्या कपड्यावर प्रोसेस करावी लागते. त्याला भिजवा, त्याला घासा, त्याला साबण लावा, त्याला बडवा, त्याला पिळा, त्याला वाळवा आणि वाळल्यानंतर त्याच्यावरती इस्त्री फिरवा, चकाचक. हे जसं आहे तसं अंतःकरणावरती अनेक जन्माचे संस्कार, डाग, धूळ सगळं बसलेलं आहे. अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय सेविले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई. डाग पडलेत अंतःकरण नावाच्या कपड्यावरती, एवढे डाग पडलेत की आता पहिल्यांदा ते धुवावे लागतील. आणि त्या डागांना ओळखणं म्हणजे आसाराचा विचार करणं. एकदा का आसाराचा विचार केला की मग ते निघून जाईल आणि मग सार त्याच्यामध्ये आलं की ते उगवायला लागेल. मी तुम्हाला सांगू, कीर्तन करून पंढरीची वारी करून सुख का मिळत नाही? कारण जे आहे ते न घालवता जे हवं ते पेरतो. तुम्हाला नाही कळालं का? अजून क्लोज, अजून जवळ येऊन सांगतो, लक्ष देऊन ऐका. एक सांगू का? सगळ्या टाळकऱ्यांना बोलतो. असार बाजूला काढणं वेगळं आणि सार अंतःकरणात आणणं वेगळं. दोन गोष्टी वेगवेगळे. दोन गोष्टी मी प्रमाण देतो. घातले बाहेरी कामक्रोध वैरी ही पहिली प्रोसेस आहे आणि बैसला अंतरी पांडुरंग ही दुसरी प्रोसेस आहे. आणि एक वाक्य सांगू का? तुम्ही वारी करा, तुम्ही पंढरीला जा, तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही चिंतन करा, पण आज तुमच्या परमार्थाची पहिली पारी आहे. ते पुण्य प्राप्त करण्याकरता नाही, पापाला जाळण्याकरता. लक्षात ठेवा. पहिल्यांदा जाळा ना, कपड्याचे डाग काढा ना, मग त्याच्यावर इस्त्री फिरवा, मग परमार्थाचा आनंद येईल. तोपर्यंत धीर धरा. कारण दोष काढणं अवघड आहे, पुण्य करणं सोपं आहे, पाप सोडणं अवघड आहे. वाक्य परत सांगू, जरा बोलू का? ऐका. कीर्तन करणं सोपं आहे, भजन करणं सोपं आहे, दिंडीत चालणं सोपं आहे, एकटाच दिंडीत सगळे अभंग म्हणतो, सोपं आहे. पण खरं सांगू अवघड काय आहे? 10 रुपयाची खिशातली तंबाखूची पुडी टाकणं अवघड आहे. पटलं तर बघा, हे सगळं सोपं आहे पण ती अवघड आहे. बर, मला एक सांगा बरं, पलीकडच्या गावातला, आता हसालाय का बरं पलीकडच्या गावातला? म्हणजे माझं काही चुकतंय का? तुम्हाला वाटतंय का तुमच्याच गावातलं सांगावं? नाही. मग मी शेवटच येतो, मग आता येणारच नाही, मग तुमच्या गावातलं सांगतो. कारण तुमच्या गावातलं सांगितलं की तुम्ही मला बोलवणारच नाही. लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या. सकाळी एखादा पोटभर दूध पितो आणि संध्याकाळी एखादा पोटभर, म्हणजे तोच बर का, सकाळी दूध पितो आणि संध्याकाळी दारू पितो. इफेक्ट कशाचा होईल? सार आसार. दारू सार आहे? नाही, दारू आसार आहे, दूध सार आहे. सारासार विचार, बरोबर ना? मग सकाळी सार घेतो आणि दुपारी संध्याकाळी आसार घेतो. सकाळी दूध पितो, संध्याकाळी दारू पितो. शरीरावर इफेक्ट कशाचा होईल? दारूचा होईल. एवढं तरी कळतं ना? मग आसार अंतःकरणात ठेवून साराला कितीही आणा ते उगवत नाही. आसाराचा इफेक्ट जास्त, कारण अनंत जन्माचे डाग बसलेत. लक्षात ठेवा, अनंत जन्माचे डाग बसलेत, याला पर्याय नाही. मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. दुसरं उदाहरण बघा. बर का, माझ्याकडे वेळ कमी आहे, अगदी क्विकली, एकदम फास्ट, लक्ष देऊन ऐका. पलीकडच्या गावातला एक शेतकरी, पलीकडच्या गावातला शेतकरी, हुशार शेतकरी, एक दिवस काय झालं, दिल्लीला गेला आणि दिल्लीवरून सोयाबीनची बियाणं आणली. दिल्लीवरून सोयाबीनचे बियाणं आणले. आता मला एक, तुम्ही सगळे शेतकरी आहात ना, मग तुम्हाला माझा एक प्रश्न आहे. तुम्ही बियाणं किती महाग आणता हे महत्वाचं आहे का ज्या शेतात पेरायचंय त्या शेताची मशागत झाली का हे विचार करणं महत्वाचं आहे? तुमच्या दृष्टिकोनातून काय? शेताची मशागत म्हणजे आधी शेतातली घाण काढली पाहिजे, तण काढलं पाहिजे, ते स्वच्छ केलं पाहिजे, नांगरलं पाहिजे, पलटी मारली पाहिजे, डिक्स मारली पाहिजे, काय अजून रोटर मारला पाहिजे, साऱ्या सोडल्या पाहिजेत, मग पेरलं पाहिजे, मग पाणी दिलं पाहिजे, मग उगवेल. हे जसं आहे ना, हे जसं आहे ना, मुद्दा लक्षात घ्या. पण तो काय पलीकडच्या गावातला शेतकरी होता, त्यानं आणलं सोयाबीन.
आणि तो काहीच विचार केला नाही. त्यानं जसंच्या तसं शेतात पेरलं. सोयाबीनचं बी महागडं होतं, अत्यंत प्रक्रिया केलेलं महागडं होतं. हजारो रुपयाचं होतं. 10 लाखाच्या एसी गाडीतनं आणलं होतं त्याला. हुशार श्रीमंत शेतकरी आहे, पण त्याने विचारच केला नाही. आणलं की पेरलं. आणि ज्या दिवसा पेरलं ना, त्याच रात्री त्या सोयाबीनच्या बियाची आणि त्या शेतातल्या घाणीची रात्रीच गाठभेट झाली. ते घाणीनं त्या सोयाबीनला राम राम ठोकला. म्हटलं राम राम पाहुलं. म्हटलं वय राम राम. कुठून आला तुम्ही? दिल्लीवरून आलोय. हा दिल्लीवरून आला? मग दिल्लीवरून आणलंय. इकडे येण्याचं प्रयोजन? इकडं माझ्या मालकानं मला आणलंय. मालकानं आणलंय? या होय, मालकानं आणलंय. 10 लाखाच्या गाडीतनं आणलंय. एसी गाडी आहे आणि मला तपासून आणलंय. तपासून? बर पाहुणं, तुम्ही इथं आलाय कशा करता? आलाय कशा? म्हणजे काय? माझ्या मालकानं मला पेरलंय आणि मी उगवायला आलोय. माझ्या मालकाला भरपूर पीक देणार आहे. असं होय. आणि तू उगवणार आणि मी असताना तू उगवणार. 4 महिने उन्हात तुला उगवायला बसलोय काय? 4 महिने? हा, माझा मालक लय हुशार आहे. तपासून आणलंय. मी महागडा आहे सगळ्यात. भारतात माझं बियाणं, माझी जात महागडी आहे. माझ्या मालकाला भरपूर पीक दे. तू तुझ्या मालकाचं नको सांगू. तुझ्या मालकाच्या आज्यापासून मी असाच शेतात आहे. अख्खी पिलावळ तयार झाली माझी सगळीकडे. मुद्दा लक्षात येतो का? सगळीकडे पिलावळ तयार झाली. आता तुझ्या मालकानं जगातल्या कुठल्याही जातीचं सोयाबीन आणलं, तुमची जात उगवणार नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कितीही चांगलं बियाणं मी उगवू देत नाही. जोपर्यंत आसार आहे तोपर्यंत सार उगवत नाही. आधी आसाराला बाजूला काढा. मुद्दा लक्षात येतो का? आधी आसाराला बाजूला काढा, मग सार. कारण देव तुमचं पुण्य बघत नाही, देव तुमच्या अंतःकरणात काही दोष शिल्लक आहे का बघतो. अरे एखादी पेन घ्या, एखादी म्हातारी खोचीची मार्केटमध्ये जाते वडगावला, एखादा माठ मागते. ओ काका माठ कितीला? 40 रुपयाला. ओ कसले 40 रुपये सांगताय? त्याला गळा व्यवस्थित नाही. गळ्याचा घ्या. किती? 60 रुपये. लय मागडा, पण त्याला डोळा व्यवस्थित नाही. डोळ्याचा घ्या. डोळ्याचा बघते. अहो ठेवलं की लुडकते, ठेवलं की लुडकते. असं कुठं असतं का? तासभर बघते आणि जाताना 2-2 रुपयाची लोटकी घेऊन खोचीला येते. मुद्दा लक्षात घ्या. माझा प्रश्न असा आहे, 1 तास ती म्हातारी त्या माठात काय बघत होती? माठातलं चांगुलपणा बघत नव्हती, माठातलं वैगुण्य बघत होती. त्या माठात काही दोष आहे का? तो माठ कुठं क्रॅक झालाय का? तो माठ कुठं चिरलाय का? कुठं तो खराब झालाय का? कुठं गळती होते का? त्याचा गळा चांगला नाही का? म्हणजे एकंदर त्याच्यात वैगुण्य काय आहे? अरे साधा माठ घेताना आपण इतका विचार करतो, देव आम्हाला त्याच्या जवळ घेणार आहे. तो का तुमच्या कपाळावरचा गंध आणि गळ्यातली माळ एवढंच बघून घेईल का? नाही घेत. म्हणून पहिली वारी तुम्ही करणार ना, इथून पुढे लक्षात ठेवा, आधी आसाराचा विचार करा, मग साराचा विचार करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सारासार विचार करा. 1 मिनिटामध्ये सांगतो, मी जास्त लांबवतच नाही. करेक्ट नाव हो, कारण आज एकादशी आहे. कावळे ऑलरेडी येऊन बसलेत, फक्त कावकाव करायचे राहिले. ऐका, सार आसार 1 मिनिटात विश्लेषण करतो. मग सारासाराचा विचार करायचं म्हणजे काय करायचं? नंबर 1, 4 स्टेज आहेत. पहिली स्टेज, या जगामध्ये काही गोष्टी आसारात सार आहेत. दुसरी स्टेज, या जगात काही गोष्टी आसारात आसार आहेत. तिसरी स्टेज, या जगात काही गोष्टी सारात आसार आहेत. आणि चौथी स्टेज, या जगात काही गोष्टी सारात सार आहेत. एवढं सांगतो. मधली चाल जरा लवकर घ्या, मधली चाल, आणि लवकर संपवतो. ऐका, पहिली गोष्ट, आसारात सार 6 गोष्टी. असारे दुर्ग संसारे, षटपद मुक्तिदायिनी, विष्णू, एकादशी, गीता. किती गोष्टी झाल्या? 3. आणि धेनू विप्र, तुलसी विप्र धेनवः 6 गोष्टी झाल्या. किती गोष्टी? असारे दुर्ग संसारे, आसार संसारातल्या 6 गोष्टी. असारे दुर्ग संसारे, षटपद मुक्तिदायिनी, विष्णू, विष्णूची पूजा. आजचा दिवस माझ्याकरता महान आहे, पुण्यवान आहे. कारण विनायक महाराज, मी तुम्हाला सांगतो, सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहेत. पहिली गोष्ट, असारे दुर्ग संसारे, षटपद मुक्ती, विष्णू, पांडुरंग परमात्मा आहे. एकादशी, आज एकादशी आहे. गीता, आज गीता जयंती आहे. येतं का लक्षात? तुळस आहे ना इथे?
क्या बात आहे, तुलसी उपलब्ध आहे, विप्र वारकरी आहेत आणि धेनभ गावात गाय असेल ना, प्रश्नच नाही. 6 गोष्टी इथं उपलब्ध आहेत. ज्याला या 6 गोष्टीचा विचार करता येतो ना, लक्षात ठेवा, त्याला मुक्त होता येतं. आसारात सार 6 गोष्टी. बरं, आसारात आसार काय? मालिका, स्वप्नांच्या पलीकडे. लक्षात येतं का तुमच्या? आसारातलं आसार आहे बरं हे, आसारातलं आसार आहे. असो. नंबर 3, आसारातलं सार. आसारात सारातलं आसार काय? मान मिळावा. अन्न मान धन नाही, माझं प्रमाण चुकलं. मान दंभ चेष्टा ही तव विकराची विष्ठा. परमार्थात सार परमार्थ आहे, पण त्या परमार्थात आसार आहे की मला मान मिळावा. आणि माणसं एवढी विचित्र मानासाठी, नाना मी तुम्हाला सांगतो, पलीकडच्या गावात परत हसला का तुम्ही? तुम्हाला शेवटी तुमच्याच गावातलं सांगून जाणार आहे, काळजी नका करू. तारीख द्या नाही तर नाही द्या, काय आता बोल, लक्ष देऊ नाही का? ऐका, महत्वाचा मुद्दा काय सांगत होतो मी? पलीकडच्या गावात. तेवढंच लक्षात ठेवले तुम्ही. सांगा सांगा आम्हाला पलीकडच्या गावात. आसारात सार आणि सारात आसार. काय झालं नाना, पलीकडच्या गावामध्ये सप्ताह होता, मंदिर नवीन बांधलं होतं. एकानं फॅन भेट दिला. फॅन. आता दान देणं हे काय आहे हो? चांगलं आहे. दान देणं चांगलं आहे, म्हणजे सार आहे. पण त्या सारात आसार आहे की मला मान मिळावा. बघा बरं का, गंमत अशी झाली, त्या फॅनवर त्याने असं लिहिलं, रामराव शामराव. बस, त्यानं ते काय असेल ते नाव लिहिलं. एप्रिल महिन्यात बैठक बसली सप्ताहाची. मेच सप्ताह करायचा होता, उन्हाळ्याचे दिवस होते, गरमी होत होती. कमिटी बसली, शामराव बसले, ज्यांनी फॅन दिला होता. फॅनवर नाव टाकलं होतं श्रीयुत शामराव यांच्याकडून सप्रेम भेट पलीकडच्या गावात. गावाचं नाव सांगत नाही. मुद्दा असं झालं की एकानं म्हटलं रामरावनं, जरा फॅन चालू कर रे. तो गेला, फॅन चालू केला. फॅन चालू केला. रामराव उठायचे, फॅन बंद करायचे. शामराव जायचे, फॅन चालू करायचे. रामराव उठाय, ज्यानं दान दिलं होतं तो फॅन बंद करायचा आणि बाकीचे चालू करायचे. कळस ना. त्याला विचारलं, म्हटलं का रे, उकाडा एवढा आहे आणि फॅन का तू बंद करतो? तो म्हटलं, असं कसं, चालू ठेवून काय उपयोग? म्हणजे वर बघा, फॅन मी दिलाय, फॅनवर नाव माझं आहे. तुम्ही फॅन फिरवून चालू केल्यावर, तो फॅन फिरल्यावर माझं नाव कसं दिसायचं? मुद्दा लक्षात येतो का? म्हणजे माणसाला इतकी मानाची अपेक्षा असते बाबा. याला सारातला आसार म्हणतात. आणि सारात सार जर काय असेल, फक्त एकच सार सार सार, विठोबा नाम तुझे सार. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. एकच वाक्य बोलतो ना, मधली चाल देतो. संसार फलकट आहे, आसार आहे. संसार फलकट आहे आणि जन्माला येऊन जो फक्त संसारच करतो तो हलकट आहे. लक्षात घ्या. तेव्हा विनंती एकच आहे, जे सार आहे त्याला हृदयात धारण करायच्या आधी आसाराचं चिंतन, मग साराचं ग्रहण. आणि ते ग्रहण नाही करता आलं तर भगवंताचं नाम सगळं करेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नामधरा कंठी विठोबाचे. यामधली बघा कोण नाही, पांडुरंग महाराजांना नाही, नाही चाल घेत म्हटल्या. सारा सार विचार, सारा सार विचार, सारा सार विचार करावू सारा
करा सारा विचार करा उठावो सारा विचार करा उठावो दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्शील संकट दयाच्या चिंतने निर्शील संकट दयाच्या चिंतने निर्शील संकट दयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्घट भाव सिंधू कराल दुर्घट भाव सिंधू कराल दुर्घट भाव सिंधू कराल दुर्घट भाव सिंधू दयाच्या चिंतने निर्शील संकट दयाच्या चिंतने निर्शील संकट दयाच्या चिंतने निर्शील संकट कराल दुर्घट भाव सिंधू कराल दुर्घट भाव सिंधू कराल दुर्घट भाव सिंधू कराल दुर्घट भाव सिंधू दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने संकट
सर्वांना विनंती, या अभंगाचा जो सार आहे तो भगवंताचं नाम आहे. माझ्याकडे वेळी राहिलेली नाही, पण भजन खूप गोड करायचं. सर्वांनी भगवंताच्या पांडुरंगाची जी मूर्ती आहे पंढरपुरातली जे गेलीत त्यांनी आठवा. आज वारी आहे, मार्गशीर्ष एकादशी, आणि मासानाम मार्गशीर्षोहम गीतेमध्ये सांगितले कृष्णानं, मी सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आहे, पवित्र दिवस आहे, पवित्र उत्सव आहे. तेव्हा हा पांडुरंग तिथून इथं यावा असं वाटत असेल, प्रत्येकाने छान टाळ्या, मुखामध्ये नाम मंत्रमुग्ध व्हायचं आणि त्याला आवाहन करायचं. नक्की येणार, तो आलेलाच आहे पण उपस्थितच राहणार. विठोबार कुमारी हरी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरी जय जय विठोबार कुमारी विटेवरचा मालक नसला असेल पंढरपुरात खौचीचा सप्ताह भाऊ. हा भजनानंद आहे हो, हा भजनानंद आहे. आणि ही मुलं पाहिली ना आपली सगळी ही ब्रिगेड माऊली, माणसाच्या जीवनात तारुण्याचा आनंद असावा, तारुण्यात येणारा जाणारा आनंद नसावा. हा तारुण्याचा आनंद आहे. आणि वारकरी कशाला म्हणतात, आमचे विनायक महाराजांच्याकडे बघू शकता तुम्ही, आणि समस्त खोची गावाकडे बघू शकता. बाहेरच्यांना सांगतोय, बाहेरच्यांना सांगतोय, खरं सांगतो तुम्हाला, पोट भरणं हा पार्ट वेगळा आहे आणि मन भरणं हा पार्ट वेगळा आहे. वारकरी कशाला म्हणतात, ज्याचं पोट भरलेलं आहे आणि मन तृप्त आहे त्याला वारकरी म्हणतात. लक्षात ठेवा, हे वारकरी तत्व आहे. हे वारकरी. आणि खोची गावात सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट, इथं फ्रंटला कोणीच नाही, इथं प्रमुख कोणीच नाही. ही मातीची धन्यता आहे. इथं एकटा नेतृत्व नाही, इथं फौज आहे, फौज.
लक्षात ठेवा. हो, मी मागच्या वर्षी बोलून गेलो. इथं एक वाक्य सांगू का? स्वतःचं अस्तित्व असावं, स्वतःला कुणीतरी मानावं, स्वतःला पुढे करावं. प्रत्येक गावामध्ये त्याच्यासाठी वादावाद उभे आहेत. आम्ही अनुभवलेत, आमच्या गावापासून ते सगळीकडं. पण एक वाक्य सांगू का? पुरुषार्थ गाजवतात तो वारकरी संप्रदाय नाही, समरस होऊन काम करतात तो वारकरी संप्रदाय. लक्षात. स्वतःचं नाव वाढावं याच्यासाठी करतात तो पुरुषार्थ आहे, आणि समाजासाठी समरस होतात ते खोचीचे वारकरी आहेत. एक उदाहरण सांगतो, मी जास्त वेळ घेत नाही, 2 मिनिटं वाढवतो. विनायक महाराज 2 मिनिटं वाढवतो. ऐका लक्ष देऊन, मला महत्वाचं बोलायचं आहे. खोचीच्या संदर्भात एक बोलतो. कबीर महाराज आणि गहिनीनाथ महाराज, विनाकारण एखाद्यानं लावली स्पर्धा. कबीर महाराज श्रेष्ठ का गहिनीनाथ महाराज? आता याच्यात कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही, पण माणसं विनाकारण स्पर्धा लावतात. विनाकारण. जसं लहानपणापासून आपण पप्प्याला विचारतो, सांग पप्प्याची मम्मी आवडते का पप्प्याचा पप्पा आवडतो? काही गरज आहे का? ते पोरग दोन्हांमुळे आहे ना, काही गरज आहे का? कशाला विनाकारण डोकं लावायचं? पण ते चालू असतं. तसं लावली स्पर्धा. गहिनीनाथ महाराज म्हटले, कबीर महाराज मी पाण्यात उतरतो, मला तुम्ही शोधून काढायचं. ठीक आहे. गहिनीनाथ पाण्यात उतरले. कबीर महाराजांनी भजन सुरू केलं. हात घातला विहिरीमध्ये आणि असा मासा बाजूला काढला. कारण गहिनीनाथ महाराज मासा बनून पाण्यात होते. आता म्हटले, कबीर महाराज तुम्ही उतरा. कबीर महाराज उतरले. गहिनीनाथ महाराजांनी ध्यान लावलं. कबीर महाराज सापडच ना, अजिबातच सापडणार. लक्षात घ्या, जसं एखादा पंगतीत खाऊन गेला की परत सापडतच नाही. सापडच ना, त्याला काही कळना. अरे कुठे गेले कबीर महाराज? शेवटी माफी मागितली आणि म्हटले, कबीर महाराज बाहेर या. कबीर महाराज बाहेर आले आणि त्यांनी विचारलं गहिनीनाथ महाराजांनी, तुम्ही काय झाला होता? कबीर महाराजांना कबीर महाराज गहिनीनाथांना विचारतात, तुम्ही काय झाला होता? मी मासा. तुम्ही काढला ना शोधून? मासा मी काढलं शोधून. बरोबर आहे. तुम्ही काय झाला होता? मी पाण्यात उतरलो आणि पाणीच झालो. कसं शोधणार? पाणीच झालो. मासा होणं हा पुरुषार्थ आहे, आणि पाण्यात पाणी होणं ही समरसता आहे. खोचीत समरसता आहे, इथं एकट्याचा पुरुषार्थ नाही. लक्षात ठेवा, ही खोची गावाची विशेषता आहे. ही सगळ्यात मोठी विशेषता. आता फक्त 5 मिनिटं मी तुमच्याशी संवाद साधेन आणि कीर्तनाला समाप्ती करेन. हो, जास्त काही बोलणार नाही, कारण आता एक कावळा काव केलाय त्याच्यामुळं विनाकारण. लक्षात घ्या. हा, त्याच्यामुळं मुद्दा लक्षात घ्या. तयाच्या चिंतने. आता मला भरपूर सांगण्यासारखं आहे. सारासार विचार म्हणजे काय? उठाउठी म्हणजे काय? कंठी म्हणजे काय? कंठ हा म्हणजे या कंठाला काय म्हणतात माहितीये का? हा उंबरा आहे, तुमच्या शरीराचा उंबरा. या कंठामध्ये नाम धारण करा, याची 3-4 कारण आहेत. एक, ऐकणाऱ्याला फायदा आणि म्हणणाऱ्याला फायदा, म्हणून कंठात नाम धारण करा. दृष्टावर विजय आणि अदृष्टावर विजय, म्हणून कंठात नाम धारण करा. व्यवहारात यश आणि परमार्थात यश, म्हणून कंठामध्ये धारण करा. परिस्थितीवर मात आणि मनस्थितीवर मात, म्हणून कंठामध्ये धारण करा. कंठ आपल्या शरीराचा उंबरा आहे, आणि उंबऱ्यावर दिवा ठेवला की बाहेर प्रकाश आत प्रकाश, तसं कंठात नाम घेतलं की बाहेर प्रकाश आणि आत आनंद, म्हणून कंठी नाम असा त्याचा अर्थ आहे. कंठी नाम. नामधरा कंठी, तयाच्या चिंतने निर्शेल. संकट कोणाला नाही, संकट कोणाला नाही. जगाच्या पाठीवर जो जन्माला आला ना, त्याला प्रत्येकाला संकट आहे. मी महाराज जे आहेत तुम्ही याचे आपले बुवाचे वठारचे, हो, मी त्याही एका कीर्तनात विषय मांडला होता. संकट नाही असं या जगात कोणी नाही. अरे तुम्ही काय संकटाचा विचार करता? तुम्ही काय दुःखाचा विचार करता? अरे माझ्या पांडवांच्याकडे बघा, दुःख किती. दुःख कशाला म्हणतात ना, माझ्या पांडवांच्याकडे येऊन बघा. अहो, आम्ही पंढरीला जातो, आम्ही त्याच्या नगरात जातो, आम्ही त्याच्या दारात जातो, आम्ही त्याच्या घरात जातो, पण विटेवरचा मालक ज्याच्या दारात येतो त्याला पांडव म्हणत होते. त्याला पांडव म्हणतात. ज्ञानदेव म्हणे, व्यासाची एक खुने द्वारकेचा राणा पांडवा घरी, तरी त्यांचं दुःख, आणि तरी ते दुःखात कोलमटले नाहीत. काय त्या द्रौपदीचं दुःख? अरे पांडवांचं जीवन बघा, सगळं ब्लॅक अँड व्हाईट. किती मोठं दुःख. एका रात्रीत हातात झोळ्या पडल्या. जिच्या पाठीमग दासी असायच्या ना, तिला दुसऱ्याच्या घरात दासी व्हावं लागलं. ज्याच्या एका बाणाने ब्रह्मांड कंपायमान व्हायचं ना, त्याला नपुसक बनावं लागलं. अरे ज्याला खाण्याकरता 5-5 आचारी काम करायचे, त्याला दुसऱ्याच्या दारात आचार्याचं काम करावं लागलं. एवढं वाईट दिवस आले, पण डळमळले नाहीत.
भगवंताचं नामस्मरण सुटलं नाही. तयाच्या चिंतने ठाम विश्वास होता, सोडविल माझा स्वामी निश्चयाची. नंबर 1. नंबर 2, प्रल्हादाचं जीवन बघा, अपाट संकटानं भरलं. 13 वेळा बापानं मारण्याचा प्रयत्न केला, पण गरीब माग हटला नाही आणि नारायणाचं नाम कधी त्याच्या मुखातनं सुटलं नाही. तयाच्या चिंतने प्रत्येक वेळेला वाचवलं आणि एकदाच कडाडून बाहेर आला परमात्मा आणि फाडून काढला हिरण्यकश्यपूला. तयाच्या चिंतने निर्शेल संकट. अजून सांगू का, तुम्ही काय संकट हो कुरकुर करताय? द्या की सोडून तुमची संकट, कचऱ्याच्या टोपलीत टाका. संकट कशाला म्हणतात माझ्या सीता मातेला विचारा. जगातली सगळ्यात भाग्यवान स्त्री तिला सीता म्हणतात आणि जगातली सगळ्यात दुर्भाग्यशील स्त्री तिला सीता म्हणतात. खोचीकर, तुम्ही खोचीच्या महिला फार भाग्यवान आहेत, कारण तुमच्यात कोणी सीता नाही. सीता बनायला वाघाचं काळीज लागतं. जगाचा मालक नवरा असताना देखील दुसऱ्याच्या दारात गेल्यानंतर जे नवऱ्यावर तक्रार करत नाही तिला सीता म्हणतात. तुम्हाला जरा काही मीठ कमी पडलं की कुरकुर कुरकुर कुरकुर. तुमच्या तक्रारी तरी किती रे? पैसे नाहीत, हे नाही, टोपलीत टाकून द्या. टोपलीत तुम्हाला टेन्शन, कसलं टेन्शन आहे तुम्हाला? माझ्या सीता मातेचं टेन्शन बघा. स्वतःची डिलिव्हरी स्वतः केली तिनं, स्वतःची वार स्वतः सरली तिनं. कोणती मेंटल, कुठलं नाही, कुठलं हॉस्पिटल नाही, मॅटर्निटी होम नाही, कुठलं नर्सिंग होम नाही, स्वतःची डिलिव्हरी केली, पण मुखातून कधी भगवंताचं नाम सुटलं नाही. तिला त्रिजटेने विचारलं, अगं सीते, जगाच्या मालकाची तू बायको आहेस, पण तुझ्या जीवनात दुःख का? सीता म्हटली नाही, याला कारण रावण. सीता म्हटली नाही, याला कारण माझा सासरा दशरथ नाही, माझी सासू नाही, माझा दीर नाही, माझा नवरा नाही. माझ्या दुःखाला कारण माझं कर्म आहे, माझं प्रारब्ध आहे. माझं कर्म आहे, माझं प्रारब्ध आहे. कधीतरी विचार करा ना तुम्ही. सांगो त्रिजटे सखे, काय दुष्ट आचरण होते म्या केले. सीता बोलते, तीर्थव्रत होते कमनाचे भंगिले, गायी वत्सा पत्नी पुरुषावी घडिले, नकळे हो संचित चरण अंतरले. बघा त्या सीतेचं. अरे कोण सीता? ज्याचं सासर देवाचं आणि माहेर संताचं, तिला सीता म्हणतात. जनकाची मुलगी आणि जगाच्या मालकाची बायको. तुमचा मालक काय करतोय जरा आठवा. तुमचा मालक तुमचाच मालक आहे. सीतेचा जगाचा मालक होता, लक्षात ठेवा. तक्रार नाही, तक्रार नाही, प्रल्हादाची तक्रार नाही. तुम्ही म्हणाला मला आर्थिक संकट भरपूर आहेत म्हणून परमार्थ करू शकत नाही. अरे द्या सोडून खोचीकर, कशाला विचार करता? बघा त्या सुदामाकडे खायला नव्हतं. सुशिला नावाची बायको, 4 पोरं होती. पीठ नव्हतं, पीठ कालवून द्यायला, दूध म्हणून पीठ नव्हतं. वाळले पोहे घेऊन गेले आणि न मागता गडी पाठीमागं आला, कारण वारकऱ्याची संपत्ती आहे ती. देवाकडे मागणार नाही काही, देवाकडे नाही मागणार मी. संकट होतं ना, पैसा नव्हता ना, चिंतन सुटलं नाही. आता एक अभंग सांगू का माऊली? एक अभंग सांगतो, हृदयात कोरून घेऊन जायचं. तयाच्या चिंतने. ऐका, पहाते पांडव अखंड वनवासी हे संकट आहे, परी त्या देवाशी आठविती हे चिंतन आहे. प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी हे संकट आहे, परी तो स्मरे मनी नारायण हे चिंतन आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला हे संकट आहे, नाही विसरला पांडुरंगा हे चिंतन आहे. तुका म्हणे तुझा न पडावा विसर हे चिंतन आहे. आणि दुःखाचे डोंगर आले तरी हे संकट आहे. खोचीकर, टाळकरी, तुम्हाला सांगतो तुम्ही भाग्यवान आहात, कारण तुम्ही तुकोबाराय नाही. तुकोबाराय बनायला वाघाचं काळीज लागतं. 1530 इसवी सन नाही, 1530 शके तुकोबारायांचा जन्म. 1542 ला जबाबदारी पडली. 12व्या वर्षात 1544 ला लग्न झालं. 1545 ला बाप मेला. 1546 ला मातोश्री मेल्या. 1547 ला वहिनी मेली. 1547 ला भाऊ सोडून गेला. 1550 ला अफाट दुष्काळ पडला. खायला प्यायला काहीच नव्हतं. तुकोबारांनी पानपोईची सोय केली. जेवढं काही होतं ते समाजाकरता दिलं. वाण्याचं दुकान गेलं, घरातलं अन्नधान्य गेलं. अरे काय दिलं नाही तुकोबारांनी. अफाट संकट. माझ्या फक्त आईसाहेबांच्या अंगावरती 2च साड्या, फक्त 2 साड्या. एक साडी आंघोळीला आणि एक साडी वलिनावरती टाकलेली.
तेवढ्यात एक ब्राह्मण स्त्री आली. तुकोबाराय बाहेर भजन करत होते, आईसाहेब आंघोळ करत होत्या, आणि तिथं ज्या वेळेला ते वळणीवरती ते टाकलेलं होतं, ती म्हातारी ब्राह्मण स्त्री म्हणाली, तुकोबा अहो अंगावर लय फाटक चिंध्या झालेलं लुगडं आहे, एखादं लुगडं देता का? तुकोबारायने विचार नाही केला. अशी ते वलनीवरच वडलं आणि त्याला दिलं. तुकोबाराय निघून गेले. मोऱ्यांची वरात पुढून जात होती. वरात त्याला वाटलं तुकाला सांगावं, वहिनीला सांगावं, म्हणून मोऱ्यांचा एक माणूस आला. तुका दादा, अहो कुठं आहे तुम्ही? वहिनी कुठे गेले तुका दादा? अंघोळ आता साहेब करत होत्या. प्रश्न असा होता बाहेर कसं जावं. वरती बघितलं, साडीच नाही, लुगडंच नाही. ढसा रडू आलं मला. आईसाहेबांना ढसा रडू आलं. 1-2 साड्यात परमार्थाची उंची गाठणारी आणि नवऱ्याला साथ देणारी जगातली सगळ्यात मोठी पतिव्रता म्हणजे आमच्या आईसाहेब जिजाबाई आईसाहेब. ढसा रडायला लागल्या. पण लक्षात घ्या, तयाच्या चिंतने निर्शेल संकट. डोंगरावर बसून माझ्या विठ्ठलाची आळवणी करणारे माझे तुकोबाराय. पांडुरंग परमात्म्यानं रुक्मिणीला पाठवलं आणि सांगितलं, जा आणि तुझ्या अंगावरची साडी माझ्या आईसाहेबांना दे. रुक्मिणीनं साडी ठेवली, आईसाहेबांनी पांघरली घेतली आणि त्या वरातीत सगळ्या देखणी माझी आईसाहेब झाली. लक्षात ठेवा, तयाच्या चिंतने. काय तुमची चिंतन? एक सांगू का विनायक महाराज, आपण सगळे भाग्यवान आहोत. आम्ही ज्ञानोबाराय नाही, लय भाग्य आहे आमचं. आम्ही ज्ञानोबाराय नाही. ज्ञानोबाराय बनायला ना काळीज लागतं, लय मोठं काळीज लागतं. शिव्या दिल्या माझ्या ज्ञानोबारायांना. काय दिल्या? शिव्या. ज्यांनी शिव्या दिल्या त्यांच्या हातात माझ्या ज्ञानोबारायांनी ओव्या दिल्या. लक्षात ठेवा, ओव्या दिल्या. मी कशासाठी सांगतो? तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट. चिंतन तरी करा, सोडवतो तो, गॅरंटी सोडवतो. लाखोंना सोडवलंय, आजही सोडवतो आणि उद्याही सोडवतो. सोडवण्यासाठी आहे फक्त एकच अट, तयाच्या चिंतने निर्शेल तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी. 1 मिनिटात कीर्तन संपवतो. वाचे स्मरे राम, कुळात जन्म झाला. कोणता कुळ सांगितलेलं नाही. धरी हा चिन्नेम, कंसष्टंशी परमार्थात पाहिजे. तुका म्हणे कोटी कुळी पुनित. इथं जर कोणी असेल ना आणि त्याला वाटलं ना मी माझ्या बापासाठी काहीच केलेलं नाही आणि माझा बाप मरून गेला, आजही तुम्ही बापासाठी करू शकता. आजही बापासाठी करू शकता. तुका म्हणे कोटी कुळी पुनित. 21 कुळ, 42 कुळे उद्धरती नाथांचं प्रमाण आहे. 21 कुळ आईची आणि 21 कुळ बापाची, अशी 42 कुळ अशी आम्ही जोडलेलो असतो. जर एखाद्याच्या शरीरात एखादा रोग आला ना आणि तो जर आजोबा पंजोबापर्यंत नसेल तर तो 42 कुळापैकी कोणाचा तरी असतो. रोग 4 कारणाने येतो. त्याला अनुवंशिक म्हणतात, अन्नपाण्यामुळे म्हणतात, वातावरणामुळे म्हणतात आणि पापामुळे म्हणतात. लक्षात घ्या, त्याच्यातलं जे अनुवंशिकता आहे ती 42 कुळातली येऊ शकते. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमचा बाप मेला, मी काय करावं, लक्षात घ्या, तुमचा बाप किंवा आई मेली तर तुमच्याशी संबंध तुटतो, पण जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमचा त्यांच्याशी संबंध तुटत नाही. ते ज्या शरीरात आहेत सध्या, ज्या योनीत आहेत, कुत्रा असतील, मांजर असतील, माणूस असतील, झाड असतील, काहीही असतील, आजही फक्त संकल्प करा, आजचं पुण्य मी माझ्या पूर्वजांना देतोय. ते जिथं आहेत तिथून त्यांचं उत्थान सुरू होतं, तिथून त्यांची प्रगती सुरू होते, तिथून तुम्ही त्यांना मदत करू शकता. तुमच्या मेलेल्या आई आणि बापाला काय करू शकत नाही का? करू शकता. अरे आई बाप काय, असे कोट्यावधी कुळात तुकोबाराय म्हणतात तुम्ही उद्धार करू शकता. ही ताकद या माणसाच्या शरीरात आहे. तुका म्हणे कोटी कुळी पुनित, भावे गाता गीत विठ्ठलाचे. झालेली सेवा सद्गुरु आबांच्या चरणी समर्पित करतो. बोलणार काहीच नाही, कारण आमचे परममित्र बोलायला परमिशन देत नाही. ते मेसेज दाखवून म्हणतात बोलायचं नाही असं. पण एक सांगू का, तुम्ही कितीही बांध घालाव, तुमच्या सत्याकडे बघून माझा बांध फुटल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, ते गोंडच मित्र आहेत माझे, अत्यंत जिवलग मित्र आहेत, अत्यंत जिवलग. परमार्थ शिकवणारा मित्र आहे, परमार्थात सहभागी सोबत नाही, परमार्थ शिकवणारा माझा मित्र आहे. आणि ह्या मित्राची फौज आणि ही सगळी जण तुम्ही साष्टांग दंडवत घालतो. दरवर्षी तुमची भेट होत राहावी
आणि दरवर्षी तुमच्या दर्शनाने मला पुण्य मिळत राहावं. मी म्हटलं ना, कोचीचा सप्ताह पुण्य नाही, कोचीचा सप्ताह पुण्य कर्म नाही, कोचीचा सप्ताह पुण्याचं फळ आहे. एवढीच विनंती, या पुण्याला पोसा पुण्याला, जोपासा पुण्याला. पुन्हा असा गाव जन्माला येणार नाही. करोडो हजारो वर्ष लागतात अशी गावं जन्माला यायला, आणि हजारो वर्षात हा मोठा चमत्कार घडलेला आहे, सामान्य नाही. तेव्हा दंडवत, अभिनंदन आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो. आणि शिवाय इथेच विशेष म्हणजे आजच्या कीर्तनाला माझी मम्मी पप्पा तात्या ताई आलेली आहेत. आई बाबा आहेत, मम्मी पप्पा आणि तात्या ताई, काका काकी, मी तात्या ताई म्हणतो, आम्ही आलेले आहेत. सातवेचे नाना आलेले आहेत. त्यांनी मला फोन केला, दिग्गज माणसं येते आमच्या समोर बसून, म्हणजे हे बालक बोबडा बोली वाकुडा विडुका पाऊली ती चोच करून माऊली विजयची. आणि ज्यांचं प्रवचन झालं ते आमचे इचलकरंजीचे दीपक महाराज, तुमच्याकरता पुस्तक आणलंय बरं का, आळंदीवरून भक्तियोग आणलाय. त्यांनी सांगितलं होतं मला एक छान पुस्तक आणा म्हणून, त्यांच्याकरता पुस्तक आणलंय ना. पितृतुल्य अण्णा आहेत, मातृतुल्य अक्का आहेत, आणि ज्यांचं अफाट प्रेमाचा वर्षा होतो ती कोष्टी घरानं आमचे नाना आहेत. सगळेच प्रेमळ आहेत. महाराजजी खूप छान बरं का, नेहमी अधूनमधून गाठ भेट होती. ही सगळीच मंडळी कोरेगावची असतील. आता कुणाची नावं घेऊ, वेळ संपलाय, पण काही शिल्लक असेल नावं तरी मी माफी मागतो. सर्वांनाच दंडवत घालतो, आणि जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे, ते भैरवनाथाला समर्पित करतो, पांडुरंगाला समर्पित करतो, जोगेश्वरी मातेला समर्पित करतो, आणि इथेच पूर्ण विराम देतो. या शेवटची